नमस्कार, मी सारिका. अस्नांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मिलन महोत्सव 2014चा सांस्कृतिक कार्यक्रम राबवित शुभारंभ. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 27 जोडपी विवाह बंधनात. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नागरिकांची सोने खरेदी सुरू. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करतात. या दिवशी केलेली खरेदी गुंतवणूक कायम अक्षय अशी राहते असे मानले जाते. अर्थातच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याच्या भावाने अगदी उच्चांक गाठला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाजारपेठात ज्वेलर्सच्या दुकानात विविध अशा ऑफर्स लावण्यात आल्या आहेत. सोने खरेदी करता चांगला मुहूर्त असल्याने घडणावळीत 50 ते 100% सूट ठेवली आहे. तर लग्नसराईचा काळही असल्याने नागरिक सोन्याची खरेदी आजच्या दिवशी करण्यास अधिक पसंती देत आहेत. सोन्याचा भाव गेल्या काही दिवसात वाढल्याने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. मात्र आज मुहूर्ताच्या निमित्ताने का होईना नागरिक सोन्याची खरेदी करीत आहेत, याचा ज्वेलर्स धारकांना आनंद होतोय. रिस्पॉन्स चांगला आहे अक्षय तृतीयेबद्दल. आमची स्कीम पण चाललेली आहे. वोटिंग कार्ड आणा आणि डिस्काउंट करा मजुरीवर, ते पण चाललेलं आहे आमचं. आणि गोल्डचे रेट पण चांगले आहेत. 29,800 आजचा सोन्याचा भाव आहे. 28 कॅरेटचा. 24 कॅरेटचा 30,000चा भाव आहे. हा आता लग्न आहेत म्हणून चाललेलं आहे, खरेदी आहेच लग्नामुळे म्हणून हाय. पुढे महिनाभर असं वाटतंय काम होणार आहे असं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड महोत्सव 2014ची गणेश घाट मैदानात मोठ्या उत्साहात सुरुवात. 1 मे ते 11 मे 11 दिवस चालणाऱ्या मुलुंड महोत्सव 2014ची मुलुंड पूर्वेच्या गणेश घाट जवळील मैदानात उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. महोत्सवाचे दुसरे वर्ष. आयोजक दिनेश पवार यांच्या संकल्पनेतून मुलुंड महोत्सव 2014ची सुरुवात करण्यात आली आहे. 11 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा शुभारंभ प्रसिद्ध समाजसेवक माणिकराव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे युद्ध प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. लहान लहान मुलांनी दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच मराठी गाण्यांच्या वाद्यवृंदाने मराठीतील विविध गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. शिवकालीन शस्त्रकौशल्याचे आजच्या पिढीला शिकवणाऱ्या बाळा साठे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे माणिकराव पाटील यांचा आयोजक दिनेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लेझिम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या लेझिम ग्रुपच्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या महोत्सवात मराठी गाण्यांचा वाद्यवृंद, नृत्य स्पर्धा तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तब्बल 11 दिवस करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक दिनेश पवार यांनी मुलुंड महोत्सवाची माहिती S9शी बोलताना दिली. मुलुंड महोत्सव दुसरं वर्ष आहे महोत्सवाचं. या कार्यक्रमात दररोज सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मराठी लोकनृत्य, बॉलिवूड डान्स धमाका, लावणी स्पेशल, त्यानंतर इंडियन फॉक डान्स असे विविध 11 दिवस वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले. कौस्तुभदार वेळेस S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पदाचा सुधाकर चव्हाण यांनी आज पदभार स्वीकारला. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सुधाकर चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बिनविरोध त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2 मे म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला. मनसेच्या नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, तर शिवसेनेचे आमदार राजन विचारे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पहिल्यांदाच असे घडले की स्थायी समितीचा पदभार स्वीकारताना अनेक सिनेकलाकारांची उपस्थितीही त्या ठिकाणी लाभली. अभिनेता सचिन खेडेकर, सारेगमपचे डायरेक्टर राहुल रानडे यांनीही शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. कारण ही विशेष निवडणूक आहे आणि सर्वानुमते स्थायी समिती चेअरमन म्हणून माझे मित्र सुधाकर चव्हाण यांची निवड झाली आणि ह्या खास प्रसंगी इथे यावं असं वाटलं, म्हणून शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आम्ही. आणि मला याची खात्री आहे, मी गेली 10 वर्ष सुधाकर यांच्याबरोबर त्यांच्या अनेक प्रचारांमध्ये कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि मला त्यांना कार्यसम्राट म्हणायला आवडतं, कारण अनेक कामं त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेली मी पाहिलेली आहेत आणि अनेक समारंभांना हजेरी लावलेली आहे. पण आज हा शुभेच्छा देण्याचा खास कार्यक्रम. मी एवढंच म्हणेन की सुधाबाईंसारखा मित्र असणं हेच खूप मी भाग्यवान समजतो स्वतःला. आणि त्यांना कार्यसम्राट म्हणतात, त्यांना अनेक गोष्टी म्हणतात, पण मी पाहिलेलं आहे की न कंटाळता लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं आणि त्यांची कुठलीही कामं ही अत्यंत मनापासून करणं. त्यामुळे मला सर्वानुमते यांना जे स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याच्याविषयी मला कुठले आश्चर्य वाटत नाही आहे. माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांची चौथ्यांदा स्थायी समिती सभापतीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या विकासाकरिता एखादा ड्रीम प्रोजेक्ट करावायचा असेल तर त्याकरिता 6 महिन्यांचा कालावधी हा अपुरा असून जोवर आपण सभापतीपदी असू तोवर ठाण्याच्या विकास कामांचे उपक्रम राबवू असे आश्वासनही त्यांनी दिले. त्याच्या अगोदर सुद्धा मी बिनविरोध निवडून आलो होतो. त्यावेळेला मला सर्व पक्षांनी मिळून सर्वानुमते निवडून दिलेलं आहे. तर ज्या हिशोबाने सर्व पक्षांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, ठाण्यातल्या तमाम मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा मी देणार नाही आणि जास्तीत जास्त विकास कामावरती करणार. माझ्याकडे ड्रीम प्रोजेक्ट भरपूर आहेत, पण त्यासाठी 5 वर्ष सत्ता हातात असायला पाहिजे. 1 वर्षामध्ये कुठलाही कोणी आला तरी काही करू शकणार नाही. परंतु त्यातले जेवढे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्यातले जास्तीत जास्त मी माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 27 जोडप्यांची विवाह बंधनास अधिक पसंती. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. इतर वेळेस लग्नाचे मुहूर्त हे भटजीबुवांना शोधून त्यांच्याकडून घ्यावे लागतात. मात्र आज अक्षय तृतीयेचा दिवस हा शुभ असल्याने लग्न, खरेदी, बारसे यांसारखी अनेक शुभ कामे या दिवसभरात केली जाणार आहेत. त्याचबरोबर विवाहास आजचा संपूर्ण दिवस हा उचित असल्याने अनेक प्रेमी युगल आजच्या दिवशी विवाहबद्ध होण्यास अधिक पसंती देतात. ठाण्यातील विवाह कार्यालयात सकाळपासून दुपारपर्यंत 27 जणांनी कागदोपत्री असा विवाह केला. जरी रजिस्ट्रेशन पद्धतीने विवाह झाला असला तरी आपली हिंदू संस्कृतीतील पारंपरिक वेशभूषा जोडप्यांनी धारण केली होती. आपल्या कुटुंबियांसमवेत अशा पद्धतीने लग्न करताना नवरा नवरीच्या चेहऱ्यावरील आनंद हा काही औरच होता. अशाच एका जोडप्याने आपल्या प्रतिक्रिया एसनाशी बोलताना व्यक्त केल्यात. पाहायला गेलं तर खूपच म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्साइटमेंट असते आपल्याला लग्न म्हटल्यावर आणि खूपच आनंद होते आज की आम्ही दोघे आज विवाह बंधनात अडकलेले आहोत आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देऊन राहणार. दुसरी गोष्ट अशी की अक्षय तृतीया आहे आणि वर्षातून हा मुहूर्त एकदा येतो आणि हा मुहूर्त म्हटला की 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो आणि ह्या मुहूर्ताची खरं बघायला गेलं तर आपण लग्न म्हटलं की आपण एक प्रॉपर मुहूर्त काढतो की ह्या टायमाला हे लग्न व्हायला पाहिजे. पण आजचा दिवस असं असतो की तुम्ही ह्या दिवसात कधीही लग्न करू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन सिने कलाकार रीमा लागू यांच्या हस्ते संपन्न. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून ठाण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही 1 मे ते 9 मे दरम्यान गावदेवी मैदानात आंबा महोत्सव भरविला जाणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सिने कलाकार रीमा लागू यांच्या हस्ते करण्यात आले. तर आंबा उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरता या महोत्सवाचे माजी आमदार संजय कैकर आयोजन करतात. कोकणातील विक्रेत्यांनी आंब्यासह विविध आंब्याची उत्पादने येथे विक्रीसाठी ठेवली आहेत. रीमा लागू यांनीही येथील विविध स्टॉल्सला भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोकण आंबा महोत्सवाला आधी मी सर्वात प्रथम शुभेच्छा देते, कारण मी पहिल्यांदा येते इथे, पण हे ठाणेकर हा उपक्रम 9 वर्ष करतायत. हे ऐकून तर मला खूपच आनंद झाला, कारण इथे याची खासियत मला अशी वाटली, वेगळेपण असा वाटला की शेतकऱ्याकडे जे बनवलं जातं, पिकवलं जातं ते डायरेक्ट आमच्यासारख्या ग्राहकांच्या हातात पडतं आणि याचा त्या लोकांना जे आंबा चांगला काढून आमच्यापर्यंत आणण्यासाठी जे त्यांना भरपूर कष्ट करायला लागतात वर्षभर, अनेक त्याच्यात नॅचरल कलॅमिटीज असतात, तर त्यांना योग्य त्याचं मानधन मिळतं. आणि म्हणून मला या आंबा महोत्सवासाठी भरपूर शुभेच्छा द्याव्याशा वाटतात आणि संजयने मला ह्याच्यात इन्क्लूड केल्याबद्दल मी त्याला थँक्स म्हणते, पण हा खरंच छान उपक्रम आहे आणि आणखीन हा चालू राहू दे. आणि मला आत्ता कळलं की हा 5 ठिकाणी होतो. बोरिवली हे त्याचं शेवटचं आहे, तर मला वाटतं समस्त मुंबईकरांनी त्याचा भरपूर फायदा घ्यावा. आणि खरंच मीही घेतले आंबे, पण आंबे खरंच छान आहेत, जे घमघमाट आता तुम्हाला तिकडे कॅमेऱ्यातनं येणार नाही, पण मस्त घमघमाट सुटले. त्यामुळे भरपूर मजा करा, भरपूर आंबे खा. तर माजी आमदार संजय कैकर, माजी महापौर अशोक भोईर, सुभाष काळे हेही या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. ठाणेकरांना थेट कोकणातील आंबा अल्पदरात पोहोचवण्याकरता आपण या महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे संजय कैकर यांनी म्हटले. थेट मार्केट मिळावं म्हणून आपण हा ठाणेकरांसाठी आंबा महोत्सव ऑर्गनाईज करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा लाभ होतो. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या कारणामुळे, हवामानाच्या कारणामुळे, अवकाळी पाऊसमुळे, थंडीमुळे आंब्याचा मोहर गळून पडतो आणि शेतकरी उदास होतो. त्याला चांगल्या प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे थेट शेतकऱ्याकडनं ग्राहकापर्यंत जर आणला तर त्याचा निश्चित उपयोग होतो. आणि म्हणूनच हा केवळ बाजार नाही, तर ही एक चळवळ म्हणून आम्ही याच्याकडे बघतो संस्कार संस्थेच्या माध्यमातून. आणि याही वेळेला मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर आणि ठाण्याच्या आसपासचे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबा खरेदी करायला, निरनिराळ्या आंब्यापासूनच्या वस्तू कोकणातल्या ज्या आहेत ते खरेदी करायला येतील. मागच्या वेळेला जसा प्रतिसाद दिला, जवळजवळ 1 लाख लोकांनी या आंबा महोत्सवाला प्रतिसाद दिला, त्यांनी भेट दिली. तशीच याही वर्षी एक चांगल्या दर्जाचा, की कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पावडर न वापरलेला, कुठल्याही केमिकलचा उपयोग न केलेला अशा प्रकारचा आंबा, दर्जेदार आंबा या शेतकऱ्यांकडनं मिळणार आहे. आणि तिन्ही जिल्ह्यांमधनं जवळजवळ 50 आंबा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आता या महोत्सवात सामील आहेत. परदेशात जवळजवळ 28 देशात, युरोपियन कंट्रीजमध्ये 28 देश आहेत आणि त्या देशामध्ये आंब्याला बंदी केलेली आहे, काही भाज्यांना पण बंदी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे फार मोठा फटका निश्चितपणे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात होत होता. आणि त्यामुळे हा आंबा जो आहे तो यावेळेला या भागामध्ये एक्सपोर्ट होणार नाही आहे. त्यातून जर ही बंदी उठवली, शेतकऱ्यांना ही आशा आहे, शेतकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे डोळे लावून बसलेले आहेत की हे जर बंदी उठवली गेली तर निश्चितपणे त्यांना हा आंबा बाहेर पाठवता येईल, युरोपियन कंट्रीजमध्ये पाठवता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड महोत्सव 2014चा सांस्कृतिक कार्यक्रम राबवित शुभारंभ. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 27 जोडपी विवाह बंधनात. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
आहे.